सर्वांना माझ्यातर्फे आदाब, सलाम आणि नमस्कार. मित्रांनो, बहिणींनो, भगिनींनो, साहित्य, पत्रकारिता किंवा माध्यम, आता ज्याला आपण म्हणतो पत्रकारितेच्या पुढे जाऊन, यांच्या दरम्यानचं नातं आहे आणि ते जुनं नातं आहे. आणि त्याकरिता असं म्हटलं जातं की आजचं वृत्तपत्र हे उद्याचं साहित्य बनतं. आणि कदाचित त्याच अनुषंगानं सर्वसाधारणपणे प्रत्येकच साहित्य संमेलनांमध्ये पत्रकारितेविषयी, म्हणजे आजच्या दृष्टीनं माध्यमांच्या विषयी काही ना काहीतरी चर्चा, परिचर्चा वगैरे ही ठेवली जाते. मी माझं हे सौभाग्य मानतो की मला या ठिकाणी सोशल साईट्स आणि आजचा तरुण या विषयावरती काही चर्चा करण्याची संधी मिळते. कुराणमध्ये असं म्हटलं गेलं की अलम नजाल लकुम आयनैन व लिसानो व शफतैन व हदैनाकुम नजदैन. ईश्वर असं संबोधन करतोय मानवाला की हे मानवा, मी तुम्हाला 2 डोळे दिलेत, एक जीभ दिली आणि 2 होठ दिलेत. आणि पुढं असं सांगण्यात आलं की हे देऊन त्याचं संपूर्ण स्वातंत्र्य हे ईश्वरानं मानवाला प्रदान केलं. या शक्तींचा किंवा या शस्त्रांचा उपयोग कसा करावा, कोणी कुठं करावा, याच्यावरती बंधन कोणीही कुठंही लादलेलं नाही. मला असं वाटतं की मानवी संवेदना, त्याच्या शक्ती, प्रगल्भता आणि त्याचप्रमाणे मतस्वातंत्र्य वगैरेच्या संदर्भामध्ये चर्चा करताना कुराणचं हे एक छोटंसं वाक्य अनेक गोष्टी आपल्याला सांगून जातं. त्यावरती जास्त न बोलता मुख्य मुद्द्यावरती लगेच जायला पाहिजे. वेळ फार झालेला आहे. आपण सगळे किंबहुना आजचे युवा सोशल साईट म्हणजे काय याच्याशी परिचित आहोतच. तरीही सर्वसाधारण एक 5 वर्ष किंवा 10 वर्षापूर्वी त्यावेळेची जर परिस्थिती आपण लक्षात आणली तर आपली ओळख ही कशी असायची, तर आपलं नाव, गाव वगैरे, आपला पत्ता वगैरे. त्यानंतर ईमेल ही ओळख बनली. लोक विचारू लागले की तुमचा ईमेल काय. व्यक्तीची ओळख ही हळूहळू मोबाईलकडे सरकू लागली की मोबाईलद्वारे ओळख व्हायला लागली. आणि आता अशी परिस्थिती आहे की एक दुसऱ्यांना भेटताना लोक असं सांगतात, आय एम ए यूट्यूबर, आय एम ए ट्विटरटी. म्हणजे यूट्यूबवरती सक्रिय असणारा, ट्विटरवरती हजारो किंवा लाखो फॉलोअर्स असणारा व्यक्ती, त्याची ओळखच जणू त्या सोशल साईट्सच्याद्वारे बनली जाते. यावरून सर्वसाधारणपणे आपल्याला कल्पना येते की किती मोठा प्रभाव या सोशल साईट्सनी आपल्या व्यक्तिगत जीवनावरती किंवा सामाजिक जीवनावरती सुद्धा टाकलेला आहे. एका स्टडीच्या, सर्वेच्या अनुसार, ज्यांना आपण सोशल नेटवर्किंग साईट्स म्हणतो, उर्दूमध्ये इकडची जी वृत्तपत्र आहेत ते लोक त्याच्यासाठी समाजी राबते की साईट असा शब्द वापर करतात, तर ते 100च्या वर आहेत. आणि त्यातली सर्वसाधारण एक डझनभर किंवा 15 इतकी ही फारच लोकप्रिय आहेत. आणि त्या 15ची सुद्धा नावं अनेकांना माहिती नसतील, पण एक साधारण 4-6 इतकी नावं सगळ्यांना माहितीच आहेत. जी माहिती नाही आहेत तशा प्रकारची नावं काय आहेत, तर स्नॅपचॅट, वीचॅट, क्यूझोन, टम्बलर, स्काईप, लाईन, व्हायबर, इंस्टाग्राम, ट्विटर आणि गुगल प्लस वगैरे हे सगळं सर्वसाधारणपणे माहिती असणारी नावं आहेत. तर आपण कल्पना करू शकतो की
जागतिक पातळीवरती फेसबुक ही सोशल साईट सर्वात जास्त लोकप्रिय आहे आणि प्रभावी देखील आहे. त्याचे वापरणारे हे 1,59 करोड इतक्या लोकांची संख्या आहे. 1.5 अरबच्या वरती म्हणजे विचार करा, 1/3 लोकसंख्या जगातली ही फेसबुकवरती ॲक्टिव्ह असते. आणि फेसबुक या कंपनीनं अतिशय लोकप्रिय हे व्हॉट्सॲप ह्याला सुद्धा खरेदी केलं आहे. आणि या व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांची संख्या सर्वसाधारणपणे 20 करोड इतकी भारतामध्ये आहे. आणि सगळ्या जगामध्ये 1 अरब इतकी संख्या व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांची आहे. 1 अरब. आणि या दोन्हींची शक्ती तुम्ही पाहिली तर तुम्हाला कल्पना येईल म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये नेटवर्किंग झालेलं आहे लोकांचं, एक दुसऱ्यांशी जोडणे, ते लोक जोडले गेले. आता यातले अनेक उदाहरणं, त्याचा वापर किंवा गैरवापर कसा होतो नौशाद भाईंनी त्याची दिलेली आहेत, त्यामुळे माझं काम थोडंसं हलकं झालेलं आहे. पण काही प्रसिद्ध घटना अशा घडल्या आहेत की ती आपल्या मनावरती कोरल्या गेलेल्या आहेत किंवा आपल्या पत्रकारितेमध्ये त्यांची नोंद झालेली आहे किंवा आपल्या समाज जीवनामध्ये ते उदाहरणादाखल त्याचा उल्लेख करण्यात येतो आहे. प्रत्येक जे वेबसाईट्स आहेत, सोशल साईट्स आहेत, त्याच्यातले एखादं उदाहरण घेऊन आपण पुढे जाऊया. अगदी परवा शुक्रवारी व्हॉट्सॲप बंद पडला, फक्त अर्धा तास, काही ठिकाणी 1 तास वगैरे. आणि त्याची दखल कशी घेण्यात आली ते फक्त त्यावेळेला तुम्ही सगळे कार्यक्रमामध्ये असाल, कदाचित सगळी वृत्तपत्र बघितली नसतील. हैदराबादचं हे तेलंगणा टुडे नावाचं दैनिक आहे, त्यानं फ्रंट पेजवरती पहिल्या पानावरती 5 कॉलमची बातमी दिली. ब्रीफ आउटेज हॅज व्हॉट्सॲप युजर्स इन ए टीझी. म्हणजे कल्पना करा, एक सोशल साईट सर्वसाधारणपणे अर्ध्या तासाकरिता बंद पडते किंवा डिस्टर्बन्स त्याच्यामध्ये येतो, लोक वापरू शकत नाहीत, याची बातमी वृत्तपत्रामध्ये येते, तेही इंग्रजी वृत्तपत्रामध्ये, आणि तेही फ्रंट पेजवरती, आणि इतक्या चांगल्या आणि मोठ्या पद्धतीने त्याची नोंद घेण्यात येते. दुसरं ताजं उदाहरण त्याच दिवशीचं, अमेरिकेचा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा ट्विटर अकाउंट फक्त 11 मिनिटांसाठी बंद करण्यात आला. आणि त्यालाही कारण अगदी वैयक्तिक अशा प्रकारचं होतं. म्हणजे त्या ट्विटर कंपनीमध्ये काम करणारा एक व्यक्ती, तो रिटायर होत होता किंवा त्या कंपनीमध्ये शेवटचं दिवस होतं, आणि काहीतरी त्याच्या मनात आलं आणि त्याने थोड्या वेळाकरता तो बंद केला अकाउंट. आणि सगळ्या जगभर हलकल्लोळ माजला किंवा काय, मला थोडा आता मराठीमध्ये जास्त बोलता अनेक 12-13 वर्ष झाले हैदराबादमध्ये आहे मी, तरीसुद्धा मी प्रयत्न करतोय, सांभाळून घ्या. तर असा हा जो काही गोंधळ माजला म्हणा किंवा आणखी काही म्हणा, तर या प्रकारचा प्रभाव या सोशल साईट्सनी आपल्या जीवनावरती टाकलेला आहे. मित्रांनो, याच्यामध्ये अनेक गोष्टी या जमेच्या आहेत आणि अनेक गोष्टी या आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये मोलाची भर टाकणारे ठरू शकतात किंवा काही वेळेला त्या धोकादायक सुद्धा ठरू शकतात. त्याची सुद्धा उदाहरणं आपल्या समोर आहेतच. पण तरी देखील आपण म्हणजे ह्यांचं जे नातं आहे ते कसं आहे, त्याच्यासाठी मला एक उदाहरण नेहमी लक्षात येतं की नवरा बायकोंचं जसं नातं असतं तसं माध्यमाचं आणि समाजाचं असतं. तुझ्याशी जमेना तुझ्या विना कर्मेना. म्हणजे प्रत्येकाला माध्यमांशी आणि या संदर्भामध्ये सोशल साईट्सची ही काहीतरी तक्रार असते, आणि आपण तक्रार करीत असतोच, तरी देखील आपण त्यांचा वापर सोडत नाही किंवा त्यांचं सानिध्य हे आपल्यापासून सुटत नाही. तसंच सत्ताधाऱ्यांचं आणि आपल्या समाजाचं आहे. जोपर्यंत सत्ता प्राप्त करायची असते तोपर्यंत राजकीय नेते याच साईट्सचा, याच माध्यमांचा वापर करतात, त्याला शिडी म्हणून वापरतात. एकदा खुर्चीवरती बसले की मग त्यांच्याच वरती निर्बंध लागण्यासाठी प्रयत्न करत असतात. अगदी ताजं उदाहरण गेल्या आठवड्याचं राजस्थान सरकारचं आहे. त्यांनी बिल आणलं की कुणीही माध्यमांमध्ये सरकारी बाबूंच्या विरुद्ध किंवा जज यांच्या विरुद्ध काहीही लिहिता कामा नये.
आता अर्थात हे बिल येण्याआधीच पोलीस अटक करायचे, धाड टाकायचे वगैरे वगैरे प्रकार चालू होतेच, पण तरी देखील त्याला आता कायदेशीरपणे निर्बंध घालण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत ते किती धोकादायक आहेत याला आपण वेळीच समजलं पाहिजे, अन्यथा फार उशीर झालेला असेल तोपर्यंत. आता इथं सांगलीमध्येच धार्मिक भावना भडकवल्या म्हणून एका युवकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्या आधी म्हणजे जुनं एक्झाम्पल जरी असलं तरी की बाळासाहेब ठाकरे यांची जी प्रेतयात्रा होती त्यावेळेला काहीतरी ट्रॅफिक जाम वगैरे झाला आणि कोकणची एक मुलगी तिनं फेसबुकवरती असं टाकलं की बाबा किती लोक रस्ता जाम करतील, लोकांना त्रास होतो वगैरे, आणि मुंबईची एक दुसरी मुलगी तिची मैत्रीण किंवा क्लासमेट वगैरे तिनं त्याला फक्त लाईक केलं, तर पोलिसांनी त्या लाईक करणाऱ्या त्या मुलीला अटक केली होती आणि त्यावेळेला किती प्रचंड गदारोळ उडालेला होता आपल्याला कदाचित आठवत असेल. आता या गोष्टी या सोशल साईट्सच्या जमान्यातच होतात असं नव्हे, पूर्वी सुद्धा घडायच्या. आपल्याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते आणि त्यावेळेला एक मोठी अफवा उडाली होती की गणपती हा दूध प्यायला लागलाय. त्या मूर्तीच्या दूध पिण्याच्या त्या प्रक्रियेला वगैरे पाहावं म्हणून स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातात आणि ती अफवा कुठल्या पातळीवरती पोचते, त्या अफवेचा प्रभाव किती होतो हे आपण या गोष्टीवरून समजू शकतो. एक गमतीची गोष्ट फक्त उल्लेख करतो मी, जास्त चर्चेला वेळ नाही, की मित्रांनो खरं म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्या नावाखाली काहीतरी सायबर लॉज वगैरे जुजबी प्रकारचे आहेत देशामध्ये, पण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि मीडिया आणि माध्यम किंवा सोशल साईट्स यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा कायदा आपल्या देशामध्ये अस्तित्वात नाहीये. खरं म्हणजे आजच्या घडीला जर सरकारनं ठरवलं की यांच्यावरती काहीतरी नियंत्रण आणलं पाहिजे कुठल्याही प्रकारचं, तर IPCच्या धारांच्या त्याच्यावरती करता येईल काहीतरी. उदाहरणार्थ धार्मिक भावना दुखावल्या किंवा अपमान केलं, कुणाला दुखावलं वगैरे, या प्रकारच्या जुजबी अशा प्रकारचे कायदे आहेत. पण IT आणि सोशल मीडिया वगैरे यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा नियंत्रणाचा कायदाच या देशामध्ये अस्तित्वात नाही आहे. आणि माझ्या एका मित्रानं याच विषयाला धरून उस्मानिया युनिव्हर्सिटीमधून PhDचं थेसिस लिहिलं. त्यानं त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी सुचवलेल्या आहेत, कायदे सुचवलेले आहेत आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी अनेक गोष्टी या सुचवलेल्या आहेत. त्यावरून असं स्पष्ट होतं की आपण कितीही प्रगती केली, पुढं आहोत, आपण अनेक अर्थकारणामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये इकडं तिकडं उड्या घेतलेल्या आहेत. आपल्याकडे बुलेट ट्रेन आली, हे आलं आणि ते गेलं, आपण चंद्रावरती गेलो किंवा जात आहोत वगैरे, सगळं जरी खरं असलं तरी देखील ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या आपण आणि आपलं शासन आणि आपलं समाजकारण करत नाही आहे. या गोष्टीकडे मला सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. आता या सगळ्या सोशल साईट्सच्या जमेच्या बाजू काय आहेत थोडक्यात याच्यावरती लक्ष घेऊया आपण आणि कळेल आपल्याला. उदाहरणार्थ परवाचीच बातमी की यूट्यूब यांनी यूट्यूब किड्स या नावाने एक ॲप आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये मुलांच्यासाठी, अवयस्क लोकांच्यासाठी निर्बंध ठेवून त्याचा वापर शिक्षणासाठी आणि इतर सदुपयोग त्याचा कसा करता येईल याच्या संदर्भामध्ये एक ॲप डेव्हलप केलेला आहे. त्यानंतर अनेक जे ॲप्स आहेत आणि सोशल साईट्स आहेत त्या सगळ्यांची विशिष्ट प्रकारची अशी त्याचा एक उपयोग असतो. उदाहरणार्थ ट्विटर आहे, तर ट्विटरचा उपयोग हा बातम्यांसाठी जास्त करून करण्यात येतो, ताज्या बातम्या ताबडतोब मिळतात. व्हॉट्सॲपचा उपयोग कंटेंट शेअरिंगसाठी जास्तीत जास्त करण्यात येतो. फेसबुकचा हा सोशल गॅदरिंग आणि नेटवर्किंगसाठी जास्तीत जास्त उपयोग करण्यात येतो. यूट्यूबचा वापर माहिती घेण्यासाठी, सर्च करण्यासाठी तर होतोच, पण अनेक लोकांना कल्पना नाही आहे किंवा असताना देखील ते करत नाही आहेत की मॉनेटायझेशन किंवा पैसा कमावण्यासाठी यूट्यूबचा वापर करण्यात येतो. या गोष्टीकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. अनेक प्रकार, उदाहरणार्थ एक 100 वर्ष पार केलेली एक वृद्धा आहे आपल्या दक्षिण भारतामध्येच. तिच्या मुलांनी
ती काहीतरी किचनमध्ये शिजवत होती आणि त्याला शूट केलं मोबाईलवरून आणि ते यूट्यूबवरती टाकलं आणि लाखोंच्या संख्येनं ते पसंत केलं गेलं आणि त्यानंतर त्या महिलेचे अनेक व्हिडिओज यूट्यूबवरती टाकण्यात आलेत. म्हणजे इतकी लोकप्रियता मिळते आणि ती जितकी त्याला हिट्स मिळतील त्याच्या आधारावरती त्याला आपल्याला पैसे मिळत असतात जर आपण त्या ठिकाणी रजिस्टर केलं तर या गोष्टी त्याच्या उदाहरणार्थ खान अकॅडमी नावाची एक संस्था आहे. ते एक पाकिस्तानी नागरिक आहे पण अमेरिकेमध्ये स्थायिक होऊन त्यांनी शिक्षणाला फ्री करण्यासाठी अनेक प्रकारचे व्हिडिओज वगैरे त्यांनी निर्माण केले आणि त्याच्यामुळे सगळे विषय जे काही असू शकतात त्या विषयांना मोफतपणे त्याने शिकवण्याचं एक कार्य हाती घेतलेलं आहे. khanacademy.com या नावाने त्यांनी सुरू केलेलं आहे. तर या सोशल वेबसाईट्स आणि ॲप्लिकेशन्स यांच्या व्यतिरिक्त वेबसाईट्स म्हणजे डिजिटल मीडिया यांचा देखील वापर करण्यात येतो आणि तो पॉझिटिव्हली त्याचा वापर करता येतो. change.org या नावाची जी एक वेबसाईट आहे त्याच्याद्वारे आपण अनेक प्रकारच्या सामाजिक नागरिक आणि इतर मुद्द्यांवरती सर्वेक्षण करणे किंवा सरकारपर्यंत त्यांची मागणी पोहोचवणे किंवा जागतिक पातळीवरती आपण काहीतरी सुचवणे आणि काहीतरी बदल घडवून आणणे या प्रकारच्या गोष्टी त्याच्याद्वारे आपण करू शकतो. गेल्याच दिवसांमध्ये आपल्याला आठवतं पावसामध्ये मुंबईमध्ये मलिष्का नावाची जी रेडिओ जॉकी होती त्या महिलेनं एक गाणं सुंदरपणे गायलं आणि ते मग यूट्यूबवरती टाकलं आणि त्याला किती हिट्स मिळाल्या आणि सगळ्या देशभर किंबहुना जागतिक पातळीवरती त्याचा कसा प्रभाव झाला या सगळ्या गोष्टी आपल्या समोरच्याच आहेत. आता काय करावे आणि युवकांना त्यासाठी काय केलं पाहिजे त्याचा संबंध कसा आहे. तो आजचा युवक जो आहे तो खऱ्या अर्थानं टेक्नोसेव्ही आहे. तंत्र हे तो लगेच अवगत करतो. त्याचप्रमाणे तो अतिशय तल्लख बुद्धीचा आहे असं सर्वसाधारणपणे आपल्याला दिसतं. तो नेहमी स्वतःला कसं ॲक्टिव्ह ठेवावं एनर्जेटिक ठेवावं किंवा त्याची मोबिलिटी कशी असावी या संदर्भातही देखील फार जागरूक दिसतो. तरी सुद्धा मी असं म्हणतो की सारे जहां का जायजा अपने जहां से बेखबर. 1000 किंवा लाख इतके फॉलोअर्स ट्विटरवर असतील, यूट्यूबवरती असतील, गुगल प्लसवरती असतील, फेसबुकवरती असतील, पण आपल्या शेजारी कोण आहे किंवा नाही किंवा ती काय झालं किंवा काय घडलंय या सगळ्या गोष्टींशी आपण अनभिज्ञ राहतो. या गोष्टींवरती आजच्या युवकाला खरं म्हणजे लक्ष देण्याची गरज आहे. आपण पाहिलं की यांचा वापर कशा प्रकारे करतात आणि ते कसं वाईट पद्धतीचं एक उदाहरण घडतं समाजामध्ये. विशाखापट्टणममध्ये एका युवकानं भर दिवसा फुटपाथवरती एका वरती रेप केला आणि तिथं येत जातायत लोकांनी एका रिक्षावाल्यानं तो रिक्षामध्ये बसून सगळं शूट केलं. म्हणजे आश्चर्याची गोष्ट असं आहे की त्यानं वाचवण्याचा त्या महिलेला वाचवण्याचा किंवा त्या युवकाला थांबवण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. म्हणजे विचार करा की हे जे शस्त्र आहे त्याचा आपण वापर कसा करतोय. म्हणजे कुरानने जे सांगितलं की तुम्हाला डोळे दिलेत, तुम्हाला मी हे जीभ दिलेली आहे आणि हे जे शस्त्र आणि हत्यार दिलेत, होठ दिलेले आहेत, त्यांचा वापर तुम्ही योग्य वेळी कसा नाही करत, तुम्हाला हे मार्ग कळत कसं नाही. तर त्या गोष्टींना आपण आमच्या युवकांनी हे समजण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे ह्याचा वापर योग्य प्रमाणे करण्यात येतोय. उदाहरणार्थ एखाद्याला मदतीची गरज आहे, एखादा आजारी आहे, कॅन्सर झालाय, खर्च जास्त आहे, तर अशा प्रकारचे शूट करतो, तो व्हिडिओ पिक्चर्स वगैरे घेतो आणि ते सोशल साईट्सवरती टाकण्यात येतात आणि मग त्यांना मदत देखील मिळते. हेही खरं आहे. तर अशा प्रकारच्या आणि बघा की एक मुद्दा म्हणजे प्रत्येक सोशल साईटची ही प्रोफाईल वेगळी आहे. आपण लिंक्डइनमध्ये जर जातोय आणि त्या ठिकाणी ॲक्टिव्हली राहतोय, प्रोफाईल आपलं ठेवतोय, तर त्या ठिकाणी नोकऱ्या मिळण्याची शक्यता जास्त होते. ट्विटरवरती जर का चांगल्या गोष्टी टाकतोय तर आजकाल ज्या कंपन्या आहेत त्या आपल्या या सोशल साईट्सच्या प्रोफाईलच्या आधारावरती नोकऱ्या देतात किंवा काढतात सुद्धा. काही वेळेला अशाही घटना घडलेल्या आहेत की कंपनीच्या विरोधात लिहिलं किंवा असामाजिक लिहिलं किंवा बेकायदेशीर काहीतरी लिहिलं वगैरे तर कंपन्यातून नोकऱ्या सुद्धा गेलेल्या आहेत. अशा प्रकारच्या ज्या उदाहरणं आहेत, अशा प्रकारची जी उदाहरणं आहेत त्यावरून आपल्याला बरंच काही शिकण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे. त्याप्रमाणे कायद्याची चौकट आपण ओलांडत नाही आहोत याचं ध्यान राखलं पाहिजे. त्या उलट आपला संबंध आपण निसर्गाशी कसा जोडावा, समाजाशी कसा जास्तीत जास्त ठेवावा, श्रद्धा भक्ती किंवा मेडिटेशन यांच्यासाठी वेळ कसा काढावा या गोष्टींची ही आपल्याला करण्याची गरज आहे. आपण जे काही टाकतोय ते सेव्ह होतंय, ते कुठेतरी सर्व्हरमध्ये ठेवलं जातंय, आपण कधीही ते डिलीट करू शकत नाही. यासारख्या अनेक तांत्रिक गोष्टी आपल्या युवकांना माहीत नाही आहेत. हे अतिशय धोकादायक आहे. आजच्या घडीला तुम्ही एखादा ईमेल अकाउंट उघडलं, फेसबुक अकाउंट उघडलं किंवा दुसऱ्या सोशल साईट्सवरती अकाउंट उघडलं तर तुम्ही जरी तो स्वतः डिलीट केलेला असला तरी जे काही हिस्ट्री आहे ती सगळी हिस्ट्री रेकॉर्डेड असते एखाद्या सर्व्हरमध्ये आणि ती आपण कशी ठेवतो, त्या ठिकाणी काय कंटेंट असतं, ते पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, ते
कधीही कुठेही धोकादायक ठरू शकतं, त्याचा गैरवापर होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींच्या वरती आपण लक्ष देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे गेल्या आठवड्यामध्ये तेलंगणा राज्य पोलीसने अशा प्रकारची या इन्स्ट्रक्शन्स दिल्या की महिलांनी विशेषतः फेसबुकवरती आपलं स्टेटस ऑन ठेवू नये. उदाहरणार्थ एखाद्या महिलेला, एखाद्या मुलीला कुठेतरी दौऱ्यावरती जायचं आहे आणि तिनं ऑन करून ठेवलं आणि असं सांगितलं की टुमॉरो आय विल बी हिअर, नेक्स्ट डे आय विल बी हिअर, मी आज इथं, उद्या तिथं वगैरे वगैरे. तर हा जो स्टेटस ऑन करून ठेवण्याचा ना, स्वतःला लाईव्ह दाखवण्याचा जो एक स्वभाव बनलेला आहे, त्या आधारावरती असामाजिक तत्व ही स्टॉकिंग करतात, ट्रोलिंग करतात आणि त्याच्या आधारावरती क्राईम आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टींना हे प्रोत्साहन मिळत चाललेलं आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या प्रिकॉशन्स घेण्याची, काळजी घेण्याची ही देखील आपल्याला गरज आहे. सर्वसाधारणपणे बातमीसाठी, शिक्षणासाठी, सरकार आणि समाज यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी, बँकिंगसाठी, अर्थकारणामध्ये त्याचा काहीतरी फायदा उठवण्यासाठी, तिकीट बुकिंगसाठी आणि अशा अनेक चांगल्या गोष्टींसाठी आपण यांचा वापर करत असतो. त्या ठिकाणी आपल्याला तसा वापर केला गेला पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातनं आपण याला एक हत्यार किंवा एक शस्त्र म्हणून समजलं पाहिजे. त्याचा वापर आपण कसा करायचा आणि त्याच्याकडून फायदा कसा उचलून घ्यायचा यासाठी आपल्याला समाज शिक्षण आणि प्रबोधन करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण गेलो तर या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण समाजामध्ये प्रबोधनाची आणखीन एक नवी चळवळ सुरू करू शकतो. आपण संधी दिली या ठिकाणी मला बोलण्यासाठी, त्याबद्दल फार फार आभारी आहे. धन्यवाद.